अशा रीतीनं आम्ही कामकाजाला एकदम जलद गतीनं सुरुवात केलेली आहे। फक्त आता विरोधकांनी कुठलंही क्रीडा आणि आम्ही सत्तेत आहेत येऊ नको म्हणलं, कोणत्या डब्यात कुठल्या सत्तेत आहेत? कुठल्या सत्तेत आहेत मला सांगा ना। कुठली सत्ता ह्यांना कोण जवळ करणार आणि ह्यांचा काय विषय मला आणखीन पण लक्षातच येत नाही। कशाची सत्ता आहे यांची? तुम्ही मंत्रालयात तुम्हाला कोणी विचारतंय तर का? आणि विनाकारण सत्ता आहे म्हणलायचं निवडणूक। अरे थोडं तर दम काढा। आम्ही 42 वर्षातनं फक्त 4.5 वर्ष सत्तेत आलो, 37 वर्ष विरोधात काढले। थोडे 2-3 वर्ष तरी विरोधामध्ये काय काम करा, थोडं विरोधी पक्षाची भूमिका बजावा, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं ना। असं गुरगुर किंवा काय खोड्या करायचा प्रयत्न कुणी करू नये विनाकारण। मग परत बार्शीकरांना आणखीन वाटतं की आमच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, आम्हाला खोड्या करतात आणि कुठं काय झालं की परत आमच्या नावानं शंख फोकतात। तर तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा, तुमचं जिथं योग्य वाटतं ना आम्हाला आम्ही थोडं ऐकून घेऊ। त्यामुळं या ठिकाणी विनाकारण कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट, आता क्रेडिटचा विषय आला हे आभय योजनेचा। मग आता तुम्ही माझ्याबरोबर तावडीच्या तळ्याच्या आता काम चालू झाले, सगळ्या मशिनरी वगैरे 15 महिने कुठे गेलती सांगा ना, कुठं होते का? आता कशी कामं युद्ध पातळीवरती चालू झाल्यात उपसा सिंचनची। आता रोळगावचा तलाव 2 वर्ष त्याकडे कोणी 1.5 वर्ष फिरकलत नाही, बंद पडलं होतं काम सगळं। आता का चालू होणार आहे लगेच 2-3 दिवसात? चला तुम्ही लगेच, तर तुमच्या पुढच्या आठवड्यात ती काम चालू होत नाही। आता हाय 4 लेनचा रस्ता, एवढे दिवस तुम्ही काय केलं? आता बघा ही झाल्यानंतर आम्ही दिल्लीला पुढच्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये गडकरी साहेबाकडे मीटिंग लावतो, ते पण मंजूर करून आणतो। मग विनाकारण काहीच करायचं नाही आणि कुठंतरी एखादा GR निघाला किंवा बातमी ऐकण्यात आली की आम्ही केलं। आता शांत बसा। विनाकारण ती विधानसभेला काय कळत न कळत घटना घडलेली झालं गेलं, गंगेला मिळालं, आम्हाला पण ते नाही। परंतु आता तरी तुम्ही जेवढं तुमच्याकडनं होतंय तेवढं चांगलं काम करा। विनाकारण न केलेल्या कामाचं क्रेडिट तुमच्या विरोधकांनी घेऊ नये आणि इथून पुढं बार्शी तालुक्याचा विकास थांबणार नाही। रात्रंदिवस केलं जाईल, 1 दिवस सुद्धा सुट्टी असणार नाही। अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या शहर ग्रामीण भाग एक युद्ध पातळीवरती विकास केला जाईल।